नमस्ते. नमस्कार. जर तुमची ओळख सांगा की. माझं नाव अरुण गजेंद्र नरळे, लक्ष्मीनगर. बरं. एकूण किती तुमची रोप आहेत डाळिंबाची? एकूण 5,000 रुपये. बरं. आणि हा प्लॉट किती रोपांचा हा आहे? प्लॉट 525 रुपये. बरं. आता तुमची बाग पाहतात, सेटिंग तर एकदम जबरदस्त दिसतंय आणि कलर आहे, साईज आहे. तर कसं नियोजन करता बागेचं तुम्ही? ही नियोजन भुजबळकर साहेबांच्या शेड्यूल प्रमाणे मी नियोजन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी बाग आहे माझी 5,000 झाड. बरं. आता तुमच्या पूर्ण बागेमध्ये आम्ही पाहतोय बरं का, एवढी जबरदस्त सेटिंग आहे. आजपर्यंत आम्ही कुठे एवढी सेटिंग पाहिली नाही. तर या सेटिंगसाठी खास म्हणजे फळांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही कुठल्या औषधांचा वापर केला? इटर्नल कंपनीचं फुलभार आणि सेटिंग प्लस वापरले. बरं. ही 2 औषधं वापरली. हा. आता एवढी जबरदस्त सेटिंग कशामुळे झाली हे तर कळालं. होय. पण आता एवढा सगळा माल पोचण्यासाठी किंवा ड्रॉपिंग न व्हावी यासाठी तुमचं मुळ्या चांगल्या चालणे आणि अपटेक होणे गरजेचं आहे. तर मुळ्या चालण्यासाठी आणि अपटेकसाठी तुम्ही कुठली उत्पादनं वापरली? मुळीसाठी आपण ॲग्रोनियर्स कंपनीचं रूट ब्रेक वापरले. बरं. आणि अपटेक व्हावं आणि सगळे म्हणजे जे काय आपलं फॉस्फरस पोटॅश आहे हे जनरली काय होतं, फिक्स बॉन्ड तयार होतात. ते होऊ नये म्हणून तुम्ही कुठलं उत्पादन वापरलं? इटर्नल ॲग्रोटेकचं एच कार्बन एक वापरले. एच कार्बन म्हणजे काय येतं ते नेमकं जरा? एच कार्बन मध्ये 9 प्रकारचे घटक येतात. बरं. आणि ते कसं वापरायचं? कसं वापरायचं थोडं? एच कार्बन 24 तास भिजू घालायला लागतंय. बरं. गूळ 5 किलो, साखर 5 किलो, बरं. 24 तास भिजू घातल्यावर 1 नंबर रिझल्ट भेटतो. ते आपण ड्रिप मधून सोडून द्यायचं. सोड त्याच्याने काय काय फरक पडतो असं वाटतं तुम्हाला? त्यानं कळी सेटिंगला सुद्धा फरक आहे, जमीन भुसभुशीत राहते, बरं. मुळीला सुद्धा आहे, आणि पांढरी मुळी, साईज size ला कलरसाठी आहे. काय साईजला पण आहे. तसा पण फायदा होतो. झाडा काळू की कॅनोपी चांगली आहे लगेच तुम्हाला दिसून येतं. का दिसून येत. बरं. ह्या वर्षी एच कार्बन मुळीसाठी औषध रूट ब्रेक सारखं सोडल्यामुळं हां. थोडं सुद्धा ट्रेस मध्ये गेलं नाही, चेंडा मेंढा चालू होता. म्हणजे बाग आता एवढा लोड असून सुद्धा कुठं स्टेज मध्ये दिसत नाही. ट्रेस मध्ये नाही. बरं. आता मला सांगा. एक बी झाड. बरं. आता मला एक महत्वाचं सांगा की आपल्या इथं सध्या तेल्या रोगानं थैमान घातलंय. मग तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी असं तुम्ही वेगळं कुठलं उत्पादन वापरलं? बाकी सगळे स्प्रे तर लोक घेतातच. वेगळं असं कुठलं उत्पादन तुम्ही वापरलंय का? ग्रीन टेक्सचं रेड कॅप वापरले. रेड कॅप उत्पादन तुम्ही खास तेल्यासाठी वापरलं? जर रिझल्ट कसा आला? किती बागेत किती ठिकाणी तेल्या दिसतोय किंवा दिसला नाही दिसला? काय तेलकट दिसतच नाही बरं का. हा. म्हणजे बिलकुलच नाही. आलाच नाही. रेड कॅपचे किती स्प्रे झाले तुमचे? 4 स्प्रे झाले. 4 स्प्रे तर तुमचे रेड कॅपचे झाले. आमचं दुकानच आहे. बर. काय नाव? सद्गुरू बाळवामा कृषी सेवा केंद्र, लक्ष्मीनगर. बर. मी बाहेरच्या पण शेतकऱ्यांना लोणारवाडी ही इकडं आजनाळे साईडला म्हणजे रेड कॅप दिलत. बर. 1 नंबर रिझल्ट आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तेलकट जाग्याला थांबतो आला तरी. बर. आणि दिसलाच नाही म्हणून सांगितलं. आता आम्हाला असं सांगा की आता ही आता एवढी सगळी बाग सांभाळायचं म्हणल्यावर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं? मार्गदर्शन पहिल्यापासून भुजबळकर टेक्नॉलॉजी आपल्याला आहे. बर. आणि ज्यांच्याकडे भुजबळकर टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन नाही आणि तुमच्यात असं, आता तुम्ही दुकानदारात म्हणलं भरपूर बागा तुम्ही बघता, भरपूर ठिकाणी जाता आणि भरपूर शेतकरी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात. होय होय. तर त्यांच्यात आणि तुमच्यात असा काय फरक आहे की भुजबळकर? सेटिंग मध्ये, साईज मध्ये. बरं. आणि रोग? आमची झाडं पिवळी पडली ती कसलं दिसेना, ड्रेस मध्ये पूर्ण गेलाय प्लॉट. बर. आणि रोगराई म्हणा किंवा थ्रिप्सनं फळं चाटून खराब व्हायचं असं प्रमाण बाकींच्या इथे किती आहे, तुमच्या इथे किती आहे? आमच्यात एक 2-4% आहे, लई नाही. हा. बाकींच्यात भरपूर असं सारखं म्हणजे औषध नाही ते त्यामुळे माहित होत. हा. त्यामुळे शेतकरी तुम्हाला सांगतील की आम्हाला आलाय, कुठं कुजवा आलाय. बरं बरं बरं. मग आता इथून पुढे तुमचं काय म्हणणं आहे की बाबा बाकीच्या शेतकऱ्यांनी भुजबळकर टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घ्यावं? हा, बाकीच्या शेतकऱ्यांनी भुजबळकर टेक्नॉलॉजी मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. तुमचा फायदा होणार. हा, 100% फायदा. 100% फायदा. 4 वर्ष झाला आम्ही साहेबांकडेच बाग देतो. बरं बरं त्याच्या आधी तर आम्ही 2 वर्ष फेलच गेलो डाळिंबात. बरं बरं बरं. जुना असून सुद्धा फेल गेलो. साहेबांकडे आल्यापासून जरा चांगलं चालू झाले, रुटीन बसले. नाहीतर आम्हाला असं पैशा पाण्याकडनं खूप अडचण झाली. साहेबाच्या अगोदर खोडावर तेले गेलता, गाडीवर गेलता, परत काढून टाकली. तर साहेबाचं मार्गदर्शन चालू झाल्यापासून परत मी डबल फेरची बाग लावली. आता काय सोय नाही, 5,000 झाडात तेलकट म्हणून नाही. तेलकट नाही. सेटिंग तर आता आम्ही बघतोय दृष्ट लागण्यासारखी सेटिंग आहे. माल भरपूर आहे, साईज पण चांगली आहे, कलर चांगला आहे मालाला. ठीक आहे. धन्यवाद.